हे बघा, हे आपण आता बघत आहोत जेंट्स टॉयलेट. जेंट्स टॉयलेटच्या बाहेर देखील आपण बघत आहोत किती घाणीचं साम्राज्य आहे, किती अस्वच्छता, की येथील कोणी जायचं म्हटलं तरी सुद्धा जाऊ शकणार नाही. बाहेरच एवढी अस्वच्छता आहे, मध्ये पण भरपूर प्रमाणात घाण आहे आणि ह्याकडे खरोखरच कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. हे आपण बघू शकतात, ही आहे आपली KDMCची स्मार्ट सिटी. आयरे गावामधली ही स्थिती आहे. येथील स्थानिक रहिवाशांनी आपल्याशी संपर्क साधून आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि ह्यांनी आपल्याला ह्या आपल्या समस्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत. तर ते किती भरते ते आता तुम्हाला समोरासमोर दिसेल. आपण आता लेडीज संपलेला आहे, तर आपण आता जेंट्स टॉयलेटमध्ये पोहोचलो आहे. या एंट्री गेट आहे या समोर. ही बघा दरवाजाची अवस्था. टॉयलेट नंबर 1. हां, आता या पुढे तू पाठी सर जा अजून पाठी दिवाळाकडं. हे बघा, हे टॉयलेट नंबर 2. दरवाजा एकाला पण नाही आहे, खिडकी पण दाखवा वरती. हां, आता इकडे या. हे बघा, हे टॉयलेट नंबर 3. हां, ज्यांना दरवाजे आहेत ते खराब झाले आणि जे चालू आहे त्याला दरवाजा नाही आहे. एक डब्बा पाणी ओतून दाखवा कोणीतरी. पाणी कोणाकडे आहे? पाणी भरून आण 2 मिनटं. बघा ते पाणी भरून. हां बघा, आता इथे तुम्हाला मी पाणी ओतून दाखवतोय. वत बाळा पाणी. हां ओके, वत एकदाच वत. हां ते बघा ते भरलं. किती घरं वापरतात? जवळजवळ इथं ना 60-70 घरं एक बाथरूम वापरतात. आणि जर कामाला जायचं असेल, अर्जंट असेल तर बाथरूमला जायचं नाही, डायरेक्ट ऑफिसला जायचं. जर बिमारी काय झाली, पोट साफ नाही झालं तर मग ॲसिडिटीचा प्रॉब्लेम.